हॅलो नमस्कार, मी नेहा तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये स्वागत करते. तरी ते सकाळचाच टाईम होता, म्हणजे रुद्र गेला होता स्कूलमध्ये. त्यानंतर मग माझी इडली वगैरे झाली होती. रुद्रला टिफिनमध्ये इडलीच दिली होती मी आज. तर मी इडली करून घेतलं होतं एक भांडं. तर एक भांडं झाले होतं, थोडी रुद्रला दिली आणि लगेच रुद्रच्या पप्पालासुद्धा देऊन टाकली इडली आणि चटणी मस्त. आणि त्यानंतर मी लगेच स्वयंपाकसुद्धा करायचा होता. तर सकाळचाच टाईम होता, रुद्र गेलेला होता टिफिन, म्हणजे आज नाही का पाणी आलं होतं, थोडंसं लेटच झालं. नाही तर रुद्र जाईपर्यंत माझा डब्बा वगैरे होतो. तर इथे मी काय केलं, लगेच तवासुद्धा ठेवून दिला. डोसे करावं म्हटलं 2 आणि लगेच भेंडी वगैरे चिरून ठेवली होती. मला भेंडीची भाजी करायची होती आणि चपात्या करायच्या होत्या टिफिनसाठी. तर मी भेंडी वगैरे चिरून ठेवली होती. कांदा वगैरे सर्व तयारी झाली होती माझी. तर इथे मी लगेच कढईतसुद्धा ठेवून घेते एका साईडला आणि एकीकडं हे सुद्धा ठेवते, तवा ठेवलेला आहे मी. 2 डोसे करावे म्हटले त्यासाठी. तर इडलीचंच पीठ आहे, तसेच 2 डोसे करून देणार आहे. तर इथे मी ना इडलीचं एकच भांडं लावलं होतं, त्यासाठी मी 2 डोसे करते. नाहीतर मग इडलीच लावली असती तर झालं असतं, पण त्या टाईम लागतो इडली व्हायला. त्यासाठी म्हटलं की पटकन 2 डोसे करून द्यावे. आणि हा कांदा लसूण मसाला आहे, जो मी आणला आणि तसाच ठेवलेला होता डब्यात. तर मग आता म्हटलं तो ओपन करून टाकून द्यावं डब्यामध्ये, नाही का, व्यवस्थित ठेवून द्यावं. आणि तसं पॉकेटमध्ये खराब पण होईल म्हटलं, लक्ष जाणार नाही पटकन त्यासाठी. तर कांदा लसूण मसाला मी काढून घेतला डब्यामध्ये. तव्यावर छान तेल लावून घेतलं आणि डोसा टाकून घेते, म्हणजे डोसाचं पीठ पसरवून घेते. थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून चिटकू नये म्हणून. तर इथं मी छान डोसा पसरवून घेतलेला आहे. आणि लगेच ना भाजीसुद्धा एका साईडला मी तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. ते भाजीसुद्धा टाकून घेते, कारण की सगळी तयारी करून ठेवलेली आहे, फक्त भाजी करायची आहे. आणि पीठ वगैरे मळून ठेवलं होतं सर्व. तर रुद्रला जायच्या आधी होतं स्वयंपाक, पण आज थोडासा उशीर झाला, त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओ तरी शूट करावं. तर इथे ना मी भाजी फोडणी दिलेली आहे. भेंडीची भाजी केली साधी सिंपल, कांदा लसूण वगैरे फोडणी घालून, नाही का. तर सर्व इथं स्वयंपाक वगैरे करून घेते आणि देवपूजा वगैरे सर्वच बाकी होतं. तर ते सुद्धा करायचं आहे. तर इथं आधी मी सर्व स्वयंपाक वगैरे डब्बा जसं की आधी करते, तर म्हटलं आधी टिफिन वगैरे करून घ्यावं, त्यानंतर बाकीचं आवरावं. आणि सकाळचाच टाईम आहे, तरी ऊन बघू शकता, प्रकाश खूप येतो या खिडकीतून, पाठीमागून आहे ना, तरी खूप प्रकाश येतो असा एकदम घरामध्ये. तर लाईटची काही जास्त एवढी गरज नाही पडत सकाळच्या टायमिंगला. तर इथे ना मी मस्त भेंडीची भाजी फोडणी देऊन घेतलेली आहे. आणि छान म्हणजे अशी बारीक झाकण नाही ठेवायचं, छान गॅसवर शिजू द्यायची, म्हणजे कसं ती चिकट होत नाही. आणि मला आधीच भेंडी आवडत नाही, त्यासाठी थोडीच केली मी मिस्टरांपुरतीच, कारण की मला तर आवडत नाही भेंडी. तर मी इथे ना कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे वरतून, छान चिरून धुवून. तर भाजी तर झालेली आहे. भाजी शिजेपर्यंत चहा टाकून घ्यावं म्हटलं थोडंसं. तर मधातल्या गॅसवर चहा वगैरे करून घेते मी. आणि सगळं म्हणजे चहा वगैरे सर्वच बाकी होतं, त्याच्याच्याने म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करावं. आणि शूट करायचा 2 दिवस झाले व्हिडिओ आलाच नाही आहे, त्यामुळे म्हटलं आजचा टाकावं. आणि आज होळी आहे, तर होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा होळीच्या दिवशीचा सकाळचाच व्हिडिओ आहे. साडी वगैरे नेसायची होती, पण उशीर झाला, त्यामुळे म्हटलं जाऊ द्या ड्रेसवरच. आणि साडीवर कसं कामं वगैरे पटकन आवरत नाही, त्यामुळे म्हटलं की पटकन हेच करावं. आणि संध्याकाळी मग साडी नेसल्या जाईल, घातल्या जाईल, म्हणजे नाही का, पूजा वगैरे करताना. त्यासाठी काही हे केलं नाही. आणि कामं होत नाही साडीवर सवय नसल्याच्याने. सवय असली की काही वाटत नाही, पण सवय नाही ना, त्यामुळे कामं काही होत नाही, साडीवर उरकत नाही पटापट. त्यासाठी म्हटलं नको. तर इथे मी चहासुद्धा टाकून घेतलेला आहे. चहा उकळेपर्यंत म्हटलं दुसरंच करता येईल काहीतरी, नाही का, म्हणून मधातल्या गॅसवर बारीक गॅसवर ठेवून दिला. आणि मला चहा जास्त असं जास्त उकळलेला आवडतो, त्यामुळे खूप वेळ उकळू देत असते मी. तर इथे चहासुद्धा टाकून घेतला आणि भाजीसुद्धा होत आहे एका साईडला. तर म्हटलं मधात मग चपात्यासुद्धा करून घेते. आणि जसा होईल तसा, नाही का, साईडचा पसारासुद्धा आवरून ठेवते. हे इडलीचं पीठ आहे, जे की मी विकत आणलं होतं. मी घरी नाही करत, विकतच घेऊन येते. 1 किलो आणलं की भरपूर होतं. त्यामधलंसुद्धा एवढं उरलेलं आहे, तर मी ते काढून ठेवून देते फ्रीजमध्ये. तर इथे पिशवीमधलं मी सर्व काढून घेते आणि झाकण वगैरे ठेवून मस्त फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि साईडचा पसारासुद्धा पटापट आवरून घेते. भांडी एका जागी गोळा करून ठेवते बेसिनमध्ये, की म्हणजे पटकन उरकल्या जातं, सोपं पडतं त्यासाठी. आणि किचन ओटा थोडा छोटा आहे ना, तर हे होतं, तरी बरं आहे माझ्या हिशोबाने मला. तर इथे ना मी चहासुद्धा उकळलेला होता, तर चहा ओतून घेते आधी आणि नंतर चपात्यासुद्धा करायच्या आहेत. चपात्याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. चहा वगैरे घेते, नंतर मग चपात्या करते. आणि खात काही नाही, फक्त चहा वगैरे पिते देवपूजा करायच्या आधी. बाकी नाश्ता वगैरे नाही करत मी देवपूजा करायच्या आधी, त्यासाठी. तर इथे मी चहा वगैरे घेतला मस्त. आणि मग भाजीसुद्धा झालेली होती.
म्हटलं चपात्यासुद्धा टाकून घ्यावं पटकन. तर इथं मस्त मी चपात्या करून घेते पटापट आणि नंतर मग बाकीचे कामं आवरायचे आहे. देवपूजा वगैरे सर्वच पडलेलं होतं. तर इथे पटकन मी हे करून घेते चपात्या सर्व. तर जास्त काही नाही, मला भेंडीची भाजी आवडत नाही म्हणून मी चपात्यासुद्धा कमीच केल्या होत्या, म्हणजे जास्त केल्या नाही त्यासाठी. तर इथं पटकन सर्व अशा चपात्या करून घेते मी. चपात्या वगैरे करून घेतल्या आणि सर्व भांडी वगैरे एका जागी गोळा करून ठेवले आणि लगेच त्यांना मिस्टरांचा डबा वगैरे भरून दिलेला आहे, म्हणजे देऊन दिला आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे आवरावं म्हटलं. तर सर्व चपात्या इथं करून घेते मी पटकन आणि लगेच मग देवपूजा करायला घेते. फुलं वगैरे सगळं आणलं होतं मी तोडून आणि सकाळचे झाडलोट वगैरे सर्व झालेलं होतं. तर फक्त रुद्र गेला होता स्कूलमध्ये, रुद्रचा डब्बा गेलेला होता. त्यानंतर व्हिडिओ तर आताच मिस्टर गेलेले आहे, डब्बा वगैरे सर्व दिला आहे करून आणि किचन वाटा थोडंसं आवरून घेतला, म्हणजे पसार भांडी एका जागी गोळा करून ठेवलेली आहेत. तर चला आधी मी देवपूजा करून घेते, त्यानंतर मग बाकीचे कामं आवरते आणि फुलंसुद्धा तोडून आणलेत मी. तर चला आधी देवपूजा करते, त्यानंतर बाकीची कामं आवरते. आणि आज ना होळी आहे, तर संध्याकाळची तयारी वगैरे करायची आहे, बाकीची आवरायचं आहे. त्यामुळे तर आधी हे करून घेते देवपूजा वगैरे, त्यानंतर बाकीचं आवरते. तर आज देवसुद्धा घासायचे आहेत मला, तर सर्व देव वगैरे घासून घेते, त्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत. तर चला पटकन. तर इथं मिस्टर गेल्यानंतर नाही का मी काय केलं, सर्व देव काढून घेतले ताटात घासायसाठी, कारण की आज होळीसुद्धा आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे. तर म्हटलं सगळं देवघर म्हणजे सगळे देव घासून वगैरे ठेवावे. तर त्यासाठी मी सर्व देव वगैरे काढून घेतले ताटात घासायसाठी आणि जे खालचा कपडा वगैरे आहे ते सुद्धा चेंज केला. फोटो वगैरे सर्व काढून छान देवघर पुसून घेते. होळी आहे ना, पौर्णिमा होती आजची होळीची, त्यासाठी मग म्हटलं सर्वच काढून घ्यावं, व्यवस्थित पुसून वगैरे घ्यावं. तर इथे छान देवघर असं पुसून घेते, म्हणजे कोरड्या कपड्यानेच घेतलं, एवढं काही घाण होत नाही. रोज जर पुसलं म्हणजे 8 दिवसातून एकदा जरी असा ओला सुका कपडा मारला ना तरी एवढं काही घाण होत नाही. त्यासाठी मग मी काय केलं, म्हणजे ज्या कपड्यांनी कोरड्याच कपड्यांनी सर्व पुसून घेतले व्यवस्थित, जी धूळ वगैरे होती थोडीफार ती निघून जाते सर्व त्यासाठी. तर इथे सर्व मी पुसून वगैरे घेतलं व्यवस्थित आणि दुसरा कपडा अंथरून दिला छान धुतलेला आणि लगेच मग सर्व देवसुद्धा घासायचे होते मला. सर्व देव घासायला काढले होते, तर ते घासून घेते मी एकदा आणि लगेच देव वगैरे सर्व घासून घेतले मी. इथं बघू शकता तुम्ही ताटात घासून वगैरे आणले, कारण की मी बेसिनजवळ घासते ना, त्यासाठी तिकडे कॅमेरा तर नाही घेऊ शकत, त्याच्यासाठी म्हटलं इथंच हे करावं. आणि थोडंसं असं वर झाल्यासारखं झालं आहे, म्हणजे नाही का व्यवस्थित ठेवलं गेलं आहे आणि हे फोन. तर इथे सर्व देव वगैरे मी घासून आणले होते सर्व ताटात आणि जे पुसून ठेवायचे होते ते सुद्धा ठेवून घेतले पुसून छान व्यवस्थित ओल्या कपड्यांनी. ओला कपडा केला आणि त्याने छान पुसून घेतले देव. आणि कसं इथं कामं वगैरे चालू आहेत ना घराच्या पाठीमागं, म्हणजे किचनच्या जी खिडकी आहे ना त्या पाठीमागचंच काम वगैरे चालू झालेलं आहे. तर खूप धूळ येते आणि कन्स्ट्रक्शनचं कामं म्हटल्यावर धूळ तर होतीच, खूप धूळ येते. तर कितीही स्वच्छ केलं ना तरी धूळ खूपच येते. तर ठीक आहे, आपल्याला जेवढं होईल तेवढं करायचं आणि धूळ तर येणारच, आता कामं चालू झाले म्हटल्यावर. आणि सगळं जागा कसं आहे, नवीन प्लॉटिंग आहे, त्यामुळे सगळ्यांचं आता घेतलेलं आणि त्याच्यानंतर आता बांधकाम वगैरे चालू आहेत, त्यामुळे धूळ खूप येते. तर ठीक आहे, इथं मी पुसून वगैरे घेतलं सर्व देवघर आणि लगेच सर्व म्हणजे काढलेलं होतं ना, ते सर्व देव वगैरे व्यवस्थित जागच्या जागी ठेवून घेतले आणि शंखातसुद्धा पाणी टाकून घेतलं, कासवाच्या प्लेटमध्ये सुद्धा पाणी टाकलं, पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि शंख वगैरे सगळं जागच्या जागी ठेवलं. महादेवाची पिंड, जपमाळ वगैरे असं नाही का, सर्व देव व्यवस्थित जिथले होते तिथे ठेवून दिले व्यवस्थित आणि जे पुसायचे होते ते पुसून वगैरे घेतले. डब्बे वगैरे नाही का मोदकची, ते सर्व ठेवून घेतलं आणि लगेच आहे ना साईडचे मडकी वगैरे सुद्धा थोडेसे असे ओल्या कपड्यांनी पुसून ठेवून दिले, परत जसे होते तसे. आणि दिवा वगैरे लावून घेतलेला आहे मी. तर दिवासुद्धा वरती ठेवून घेते, तर खाली दिसतच नाही, खालचा एकदम असा वरती झाला मोबाईल त्यासाठी. तर इथं दिवासुद्धा लावून घेतलेला आहे आणि छान चंदन लावून घेते आधी सर्व देवांना. तर इथे चंदनमध्ये थोडंसं पाणी टाकून ओलं केलेलं आहे, हे ओलं चंदन आहे, तर त्याच्यात थोडंसं पाणी टाकावं लागतं आणि लगेच मग सर्व देवांना चंदन वगैरे लावून घेतलं आणि नंतर हळदी कुंकूसुद्धा लावून घेते. तर सर्व देव घासले ना की छान असं फ्रेश वाटतं, छान वाटतं, म्हणजे देवघरात बघायला असं नाही का, फ्रेश होतं सर्व. तर इथं मनातल्या मनात जपसुद्धा करायचं आपल्याला जे जमतं असं. तर इथं जप करत करत सर्व देवांना मी मस्त हळदी कुंकू आणि चंदन लावून घेते. हळदी कुंकूसुद्धा इथं लावत आहे, आधी मला लावलं नंतर देवांना सर्व. तर सर्व देवांना वगैरे हळदी कुंकू लावून घेतलं आणि लगेच फुलं वगैरे वाहून घेतले आणि दिवा चालू केलेला होता ना, तर हाताला असा चटका लागलेला होता, म्हणजे नाही का हळदी हे करताना.
आज थोडीशी दिव्याची वात वर झाली, म्हणजे जास्त दिसतोय नाही का, असं वात थोडी वर झाली त्याच्याच्यानी. नाही तर मग ते दिवा चालू असतानाच हळदी कुंकू लावायची सवय आहे, पण थोडीशी वात वरती झाली त्याच्याच्यानी. तरी ते मी अगरबत्तीसुद्धा लावून घेते छान. आणि सकाळच्या सकाळी दिवाबत्ती झाली ना की फ्रेश वातावरण होतं घरात, छान अगरबत्तीचा धूप वगैरे असं नाही का. तर ते सर्व अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि त्यानंतर फुलंसुद्धा वाहून घेते सर्व देवांना. आणि सर्व फुलं वगैरे वाहून झाली की रांगोळी वगैरे काढून घेते छोटीशी छान. पटकन रांगोळी वगैरे छोटीशी काढून घेतली आणि लगेच मग बाहेरची पूजा वगैरे सर्व आवरून घ्यायचं होतं, ते सुद्धा आवरून घेतलं. आणि नाही का जास्त काही शूट करत बसले नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता. त्यासाठी पटकन जास्त फास्ट दाखवले आहे, तरी कमी आहे, जास्त फास्टसुद्धा नाही आहे. तरी ते सर्व देवांना अगरबत्ती फुलं वगैरे वाहून घेतले आणि लगेच रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि भस्मसुद्धा लावून घेतलेलं आहे महादेवाला. जे हार होते ते सुद्धा घालून घेतले देवांना. ते खाली होते, लक्षच नाही राहिलं, त्याच्याच्याने आता दिसले तेव्हा घातले. आणि साईडचा जो पसारा होता ना म्हणजे काढलेला, ते सर्व कपडे वगैरे उचलून ठेवून देते सर्व व्यवस्थित. आधी रांगोळी काढून घेतली मी छान अशी छोटीशी. तर इथे बघू शकता छान अशी देवपूजा झालेली आहे माझी. आणि लगेच मग बाकीची कामं आवरते पटापटा. तर देवपूजा झालेली आहे माझी. फक्त आता आहे ना बाकीचे कामं पडलेत, ते सर्व आवरून घेते मी एकदा पटकन, कारण की रुद्राचा सुद्धा टाईम होतो नंतर, त्यामुळे. तर चला आता मी पटापट सर्व कामं आवरते, त्यानंतर हे करते. आणि देवपूजा झालेली आहे. तर आहे ना आज होळी आहे, तर होळीच्या तुम्हा सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज संध्याकाळी होळिका दहन आहे. तर चला संध्याकाळचा व्हिडिओ तर शूट करेलच, तर आत्ता तरी मी कामं आवरून घेते पटापटा. तर चला पटकन आवरून घेते कामं. इथे थोडा वेळ मिठूसोबत गप्पा मारल्या देवपूजा वगैरे झाल्यानंतर. त्याचं नुसतं चालू असतं चिवचिव, त्याच्याच्याने मग म्हटलं हे. आणि त्याच्यासाठी नाही का नवीन पिंजरा घेतलेला आहे हा. मी 2 दिवस झाले व्हिडिओ शूट नाही केला, त्यामध्ये सांगितलंच नाही, मला लक्षातच नाही राहिलं. तर हा नवीन पिंजरा घेतला होता मी. जो छोटा होता ना आधीचा, तो छान होता, पण त्याला थोडीशी जागा कमी पडायची, त्यासाठी मग हा नवीन घेतला. तर सर्व इथं भांडी वगैरे मी खरकटं सर्व गोळा करून गेली होती. तर आता खरकटे वगैरे काढून घेते आणि सर्व भांडी व्यवस्थित साफ करून घेते. आणि जे ताट आहे तामणाचं देवाचं, ते सुद्धा घेते, कारण की संध्याकाळी पूजेला वगैरे लागेल त्यासाठी. तरी ते ना मी सर्व भांड्यातलं खरकटं वगैरे काढून घेते. भांडी जास्त नव्हती, पण दिसायलाच अशी जास्त दिसत होते. बेसिन पण छोटा आहे ना, लगेच भरून जातं त्यासाठी. तर इथे ना मी सर्व भांडी खरकटे वगैरे काढून घेते आणि लगेच धुवून घेते सर्व. किचन ओटा वगैरे सर्व क्लीन करून घेते.
भांडी वगैरे सर्व क्लीन करून घेतलं आणि लगेच आहे ना मी बाथरूम वगैरे क्लीन करावं म्हटलं आणि बाथरूम वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलं. बाहेरची बेसिंग वगैरे नाही का सर्व घासून वगैरे ते हे केलं आणि लगेच बाहेर कपडे घेऊन गेले धुवायला. तर बाहेर पटकन कपडेसुद्धा धुवून घ्यावं म्हटलं, कारण की नंतर रुद्राचा सुद्धा टायमिंग होतो त्यासाठी. तर त्यानंतर कपडे वगैरे झाल्यानंतर फरशीसुद्धा साफ करायची होती. रुद्र येईपर्यंत रोजचे कामं झाले ना तर बरं वाटतं, म्हणजे एक्स्ट्राचं काम केलं जातं दुपारच्या वेळी नाही का. नाही तर ऊन एवढं आहे ना तर कंटाळा येतो आल्यानंतर करायला. त्यासाठी मग आधी रोजचे कामं झाले ना तर बरं पडतं. मग एक्स्ट्राचं काही असलं तरी करू शकतो आपण, म्हणजे नाही का करायला का हे कामं झाले असले की ते करू शकतो आपण, नाहीतर मग कंटाळा येतो हे काम राहिलं की. त्यासाठी मग रुद्र येईपर्यंत होईपर्यंत सर्व कामं आवरून जायचंच ठरलेलं असतं, म्हणजे ठरवूनच घेते एक मनाला नाही का की रुद्र येईपर्यंत आपले रोजचे कामं झालेच पाहिजे असं. तर कसं झाले की थोडं हे दुसरं करू शकतो आपण दुपारच्या वेळी टाईम, म्हणजे दुसरं काही कुठलंही काम करायला टाईम देऊ शकतो त्यासाठी. आणि जर हे काम राहिलं ना तर मग आल्यानंतर कंटाळासुद्धा येतो आणि मग खूप उशीर होतो त्यासाठी. तर सर्व कपडे वगैरे धुवून घेते मी इथं. तर कामं सर्व आवरलेली आहेत, 10 मिनटं बाकी आहेत रुद्राला आणायला. तर 10 मिनटात मी फरशी पुसून घेते, म्हणजे बाकीचं सर्व आवरलेलं आहे. तर चला पटकन मी फरशी वगैरे पुसून घेते आता. कपडे वगैरे झाली त्यानंतर लगेच फरशी पुसायला घेतली. तर इथं टावेल होत्या खुर्चीवर टाकल्या, त्या गोळा करून ठेवल्या, कारण की बाहेर नेता येईल म्हटलं फरशी पुसून झाल्या की नंतर टाकायला लक्ष राहील त्यासाठी. तर खुर्ची वगैरे वर ठेवली, पडदा वगैरे साईडला करून घेतला आणि लगेच मग फरशी पुसायला घेतली. तर फरशी सर्व आवरून गेली होती बाहेर, तर काही डायरेक्ट पुसतच घ्यायची होती. तर सर्व आवरून बाहेर गेलं की असं पटकन फरशी पुसून जाऊ शकतो त्यासाठी, आणि येईपर्यंत सुकून जाते. त्यासाठी मी सगळ्यात शेवटला फरशी पुसून घेते. तर इथं 10 मिनटं बाकी होते 12ला, बघू शकता तुम्ही घड्याळमध्ये. तर पटकन म्हटलं फरशी तर होऊन जाते 10 मिनटात, आणि गाडीवर जायला काही जास्त टाईम लागत नाही, त्यासाठी म्हटलं फरशी पुसूनच जायचं. तर सर्व फरशी वगैरे पुसून घेते इथे व्यवस्थित आणि लगेच मग रुद्राला घेऊन येते जाऊन. तर इतकाच व्हिडिओ शूट केला. तर रुद्राला घेऊन आलेली आहे मी आता, आणि कामं वगैरे सर्व तर आवरलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.